स्टिरॉइडची बॉडी बिल्डिंग, चांगल्या बॉडीसाठी इंजेक्शन, फिटनेसला इंजेक्शनचा विळखा. शरीर सौष्ठवासाठी आजवर आपण व्यायामशाळेमध्ये तासनतास घालवलेले बॉडी बिल्डर पाहिले, पण आता याच बॉडी बिल्डर्सना एक अत्यंत घातक सवय लागल्याचं दिसतं. कमी कष्टात आणि कमी वेळात चांगली बॉडी कमावण्याच्या नादात अनेक बॉडी बिल्डर अत्यंत घातक अशा स्टिरॉइड्सचा सर्रास वापर करत असल्याचं पुण्यात दिसून आलं. पुण्याच्या शिवाजीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये स्टिरॉइडची विक्री करणाऱ्या 2 जणांना बेड्या ठोकण्यात आल्या. दीपक वाडेकर आणि साजन जाधव या 2 आरोपींकडून 14 इंजेक्शन जप्त करण्यात आले. सदर गाडीची शिवाजीनगर पोलिसांनी झडती घेतली असता त्या गाडीमध्ये मेप्थेरटर्माइन सल्फेट इंजेक्शन 10 मिलीग्राम वजनाचे 14 एकूण इंजेक्शन मिळून आले. तसेच 2 सिरिंज सुद्धा त्यांच्या गाडीमध्ये आपल्याला मिळून आल्या. सदर इंजेक्शन हे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय घेणे हे गुन्हा आहे. डॉक्टरांच्या परवानगीशिवाय मेफेटर्मिन सल्फेट या स्टिरॉइडच्या वापरावर भारतात बंदी आहे, कारण हे स्टिरॉइड आरोग्याला अत्यंत घातक आहे. या स्टिरॉइडच्या वापरानं आरोग्यावर मोठे परिणाम होतात. नेमके काय परिणाम होतात ते देखील पाहूया. स्टिरॉइडच्या अतिसेवनानं निराशेची समस्या, स्टिरॉइडच्या वापरानं कॅन्सरचा धोका, स्टिरॉइड्सच्या सेवनानं उच्च रक्तदाब, दमा आणि हृदयविकार. स्टिरॉइड्समुळे पुरुषांच्या हार्मोन सोबतच प्रजनन शक्तीवरही मोठा परिणाम. अति स्टिरॉइडमुळे अकाली मृत्यूचा धोका. स्टिरॉइड्सचा वापर हा उत्तम आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे, कारण या स्टिरॉइडमुळे बाहेरून बलदंड दिसणाऱ्या व्यक्तीचे आतील अवयव मात्र अत्यंत कमजोर होत असल्याचं अनेकदा पाहायला मिळालंय. ते बीपी वाढवण्यासाठी म्हणून हे आम्ही औषध वापरतो. हे ॲड्रेनलिन या औषधांच्या ग्रुपमधलं एक औषध आहे. ते सायकोसोमॅटिक आहे. त्या सायकोॲक्टिव्ह ड्रग म्हणून वापरलं जातं. त्याने मूड एलिव्हेशन होतं. त्याच्यामुळे असं आपल्याला वाटतं की आपला स्टॅमिना खूप जास्त वाढला आहे आणि आपण खूप जास्त चांगला व्यायाम करू शकतोय, पण ॲक्च्युली असं काही होत नाही. त्याच्यामुळे आपलं ब्लड प्रेशर वाढतं, हृदयाचे ठोके एकदम वाढू शकतात, बीपी एकदम वाढल्यामुळे मेंदूत रक्तस्राव होऊन स्ट्रोक पण बसू शकतो माणसाला. 2021 मध्ये तर 24 बॉडी बिल्डर्स अकाली मृत्यूचे बळी पडले होते. आणि पुण्यात पकडले गेलेले हे आरोपी अशाच स्टिरॉइडची विक्री करत नव्हते, तर चांगलं शरीर संपवणाऱ्या विषाची सर्रास विक्री करत होते, असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्यामुळे शरीर सौष्ठव करताना स्टिरॉइड्स विकत घेण्यापेक्षा फुकटचा घाम गाळा आणि बॉडी कमवा असं म्हणायची वेळ आली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.